गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? काल आपण काय बोललो होतो हा समजण्याचा पहिला प्रयत्न करूया. आपण काल बोललो होतो की इथे एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे, जिने 380च्या वरती क्लोजिंग दिली पाहिजे आणि तसं झालं. ओके, आता बघा मी काल बोललो म्हणून हे झालं नाहीये. हा एक तज्ञ अभ्यास आहे, टेक्निकल अनालिसिसचा हा एक भाग आहे, जो सातत्याने प्रयत्न करण्याने, शिकण्याने, समजण्याने तो आराखडा आपल्याला समजतो. ओके, तो समजतो आपल्याला. ज्या पद्धतीमध्ये मार्केट चाललंय आता, जो एक हायर हाय पॅटर्न आहे, पण खरंच हायर हाय पॅटर्न असल्याने तुम्हाला डायरेक्टली प्रॉफिट होणार नाही, लक्षात घ्या. कारण का वरती लेवल्स आहेत. आपण बघा काल लेवल मांडली होती की 470, मार्केट 450 पर्यंत गेलेलं आहे. 20 पॉईंट सोडा, म्हणजे लगभग टार्गेट जेमतेम हिट आहे 90-95%. आणि ट्रेडिंगसाठी नॉलेज जे आहे, या ट्रेडिंग जेव्हा तुम्ही घेता तेव्हा 90 ते 85, मी बोलतो 80% तुम्हाला जर रिटर्न्स मार्केटमध्ये भेटत असेल, म्हणजे तुम्ही जे प्रेडिक्शन करताय, तुम्ही जे समजताय, तुम्ही जे ट्रेड घेताय आणि तुमच्यामध्ये याचा सक्सेस रेशिओ जो असेल 90-80%चा आहे, तर परफेक्ट ट्रेडर आहात तुम्ही. याचा अर्थ का? कारण का ₹1,00,000 80% जरी पकडले तरी 80,000 महिन्याचं ग्रॉस तुमचं ट्रेडिंग चा फायदा, तुमचा प्रॉफिट होऊ शकतो. मग 20,000 नुकसान झालं तरी फरक पडत नाही, कारण का 20,000 नुकसानापेक्षा आपले 80,000 प्रॉफिट जास्त आहे. हॅलो ट्रेडर, मी पण तेच सांगतो की मी पण 85-80% परफेक्ट ट्रेडिंग करतो. 15-20% माझे पण इथे तिथे होतात, खूप लोकांचे होतात. हा गैरसमज आहे की मी 100%च ट्रेडिंग करतो, तर मी चुकीचा आहे या फिर मी तुम्हाला फसवतोय. मी तुम्हाला अजूनही सांगतोय, माझे 10 पैकी 2 ट्रेड लॉस मध्ये असतातच. आम्ही कोकणी माणसं आहे, आम्हाला देवाला द्यायला लागतं. विषय असा आहे, ठीक आहे. पण तो का? कारण तो ट्रॅपिंगचा असतो, कधी विषय वेगळा असतो, कधी कधी काय काय ट्रॅपिंग असतात. त्या सगळ्या गोष्टीवरती वेगळ्या वेगळ्या गोष्टी निर्भर असतात, पण कधी त्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत. म्हणून ज्या गोष्टी तुम्ही बघताय, समजताय, त्या तशाच आहेत का, पहिला हा भाग समज नाही. बघा कालच्या वेळेला आपण बोललो होतो की इथे ग्रीन कॅन्डल रेडी झाली पाहिजे. मग जेव्हा ग्रीन कॅन्डल रेडी होते, पण त्याबरोबर प्राइस एक्शन पण नक्कीच झालेले आहे. तर आपण सिंपल भाषेमध्ये उद्या सांगूया की उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे 7 जुलै, ठीक आहे. त्यामुळे एक ट्रॅपिंग मुवमेंट उद्या खूप पॉसिबिलिटी आहे त्याची. म्हणजे ट्रॅपिंग म्हणजे काय, वरती गेल्यावर तुम्हाला इथे पकडणार, खाली गेल्यावर इथे पकडणार. म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रेड घ्यायला जाल, वरती वरती चाललं मार्केट, तुम्ही ट्रेड घ्याल, तुम्हाला प्रॉफिट पण होईल आणि मार्केट पटकन खाली येईल. तुम्ही खालच्या साईडला जेव्हा ट्रेड करायला लागाल ना, तेव्हा तुम्ही ते मध्ये कुठेतरी घ्याल, तुम्हाला प्रॉफिट होईल आणि मार्केट पटकन ग्रीन कॅन्डल बनवेल. म्हणजे ट्रॅपिंग होण्याची उद्या बहुतांश चान्सेस आहेत, कारण का लेवल्स त्याच आहेत. मग त्यासाठी कसं असलं पाहिजे मार्केट, कुठल्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे, मार्केट कुठल्या पद्धतीमध्ये चाललं तर आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो, हे आपण समजून घेऊया. आज जरा मी तुम्हाला डीपली सांगण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ छोटा बनवेन, पण डीपली सांगण्याचा प्रयत्न करेन. पटकन मुद्द्यावरती येईन की माझ्या ग्रुपवरती पण मी आज टाकलं होतं. किती वाजता? 12:30 वाजता. आरएसचा डायव्हर्जन दिसतं ना 5 मिनिटावरती, 15 मिनिटावरती. ओआयडी सांगितलेला आणि नंतर सांगितलेलं की मार्केटचा आपला सेटअप असा असू शकतो. पहिला टार्गेट आपला बघा, ह्या 2 ग्रीन कॅन्डल, म्हणजे ही जी मोठी कॅन्डल आहे त्याच्यावरचा 380 आणि 400चा टार्गेट आहे. फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट. आरएसआय डायव्हर्जन दिसते म्हणून मार्केट इथपर्यंत येऊ शकतं, पण मार्केट जास्त खाली येणार नाही. मार्केटने काय केलं बघा, मार्केटने बरोबर ह्या 2 ग्रीन कॅन्डल जे आहेत बघा, ह्या 2 मोठ्या ह्या ग्रीन कॅन्डल्स आहेत ना, ह्या इक्वल कॅन्डल्स आहेत. परत तुम्हाला दाखवतो मी. बघा, ह्या इक्वल कॅन्डल्स आहेत आणि एक लाल छोटी ग्रीन मोठी, लाल छोटी ग्रीन मोठी, ही सेकंड लेवल आहे. पण दोन्ही जे इक्वल कॅन्डल आहेत, बरोबर आहे, त्याच इथे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, मार्केटने त्या लेवल दिलेले आहेत. पण खरंच मार्केटने जेव्हा मार्केट वरनं कुठं आलंय, 450 वरनं जेव्हा मार्केट 380 पर्यंत आलंय, पुटच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट झालंय काय? नसेल झालं, कारण का मार्केट खूप स्लो होतं. मार्केट नंतर झोन मध्ये अटकलेलं, आणि जेव्हा मार्केट झोन मध्ये अटकतं, तुम्हाला माहिती आहे ट्रेडिंग करायचं नसतं, बरोबर आहे. पाणी आता पावसाचे खूप दिवस आहेत, खूप लोकांनी सांभाळून काम करा, सांभाळून बाहेर जावा. बाहेर जाण्याची शक्यता अवॉइड करा. तुम्ही पुण्याचं बघितलं असेल, आज काय झाले, नाला सुपारा विरार पासून डहाणू पर्यंत काय प्रॉब्लेम आहे. मुंबईचा हा प्रॉब्लेम आहे. मुंबई सोडा, महाराष्ट्राच्या हर एक भागामध्ये त्रास आहे. 15 दिवसापूर्वी हाच पावसासाठी आपण नवस मागत होतो देवाकडे, नारळ ठेवत होतो, गरमी होत होती, आणि जेव्हा पाऊस आला तेव्हा असं वाटतं की नको पाऊस होता. म्हणजे
तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या माइंडसेट प्रमाणे सगळं झालं पाहिजे तर ते बरोबर आहे. जर माइंडसेट प्रमाणे नाही झालं तर तुम्ही काय करता, मग दुसऱ्याचं चुकी काढायला चालू करता. पण आपली चुकी काय होते, आपला पाऊस आहे, येणारच आहे, यायलाच पाहिजे आणि तरच तुम्हाला पाणी साठा हे होईल ना, कारण का हा सर्कल आहे. म्हणजे चेंज असणं जरूर आहे. मी हर वेळेला माझी तुम्ही व्हिडिओज मधनं मी एक सेंटेन्स बोलतोय, कहावत बोलतो, तुम्हाला आठवली असेल की द मॅन शुड एक्सेप्ट, ह्युमन शुड एक्सेप्ट द चेंज अराउंड हिम, देन ही कॅन बी अ गुड प्रॉफिटेबल ट्रेडर. किंवा एक माणूस म्हणून जर तुम्ही आपल्या अवतीभोवतीचा चेंज या निर्माण झालेल्या वस्तू परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्याला सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह घेताय आणि बदल आपल्यामध्ये घडवताय, तुमचा बदल नक्कीच तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवेल. आयुष्यामध्ये पण हीच गोष्ट आहे. तुम्ही सुखी राहाल, ह्याच प्रॉब्लेम मध्ये अडकून राहाल ना, तर तुम्ही ह्या प्रॉब्लेम मध्येच अडकून राहाल. कधी दुसरीकडे विचार करण्याची क्षमता राहणार नाही. नाण्याची दुसरी बाजू बघण्याची हर वेळेला प्रयत्न करायचा. ओके. तसंच इथे पण नाण्याची दुसरी बाजू बघण्याचे अर्थ आहे की मार्केट आता नक्की कुठल्या दिशेने जाईल. 15 मिनिटावरती तुम्हाला सांगतो बघा, आरएसआय डायव्हर्जन बनलेला आहे. ओके, क्लिअर कट आरएसआय डायव्हर्जन आहे. क्लिअर कट आरएसआय डायव्हर्जन आहे. ओके, मी तुम्हाला कसं तुम्ही करू शकता हे नंतर सांगतो, पण आता सांगतो की 15 मिनिटावरती आहे. ठीक आहे, जर मी 1 तास आलो तर काय, 1 तास मला आरएसआय डायव्हर्जन दिसत आहे, जे टाइम फ्रेम मध्ये छोट आहे. ठीक आहे, त्याचबरोबर डेली वरती जे आपण बोललो होतो ना, ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे छोटी, पण ही आज चांगलीच फार मोठी बनलेली आहे. पण डेली वरती बघण्यासारखी गोष्ट आहे. जो आपण लेवल्स मांडल्या होत्या अशा खाली येण्याच्या नंतर वरती येण्याच्या, हा एक ब्रेकआउट, तो ब्रेकआउट सस्टेन झालाय का, हा पहिला विषय तुमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे. बघा, हा हायर याचा पॉइंट आहे. इन केस समजा हा वाला आहे तर तो ब्रेकआउट झालाय का, हो तो ब्रेकआउट झालाय. पण तो ब्रेकआउट होता होता आपल्याला जरा लेवल्स वरती घ्यायला लागल्यात का, कारण का मार्केट इकडनं रिजेक्शन घेत होतं. कुठलं 200 रिजेक्शन घेत होतं, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा घेतलं. म्हणून हा पॉईंट सोडून आपण हा पॉईंटकडे वळलो. बघा, मार्केटमध्ये रोज परिस्थिती चेंज असते, लेवल चेंज असतात. काही काही लेवल स्ट्रॉंग असतात, त्या तसेच राहतात. पण जेव्हा चेंज होतात तेव्हा तो चेंज स्वीकारणं जरुरी आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं ना, तो चेंज स्वीकारणं जरुरी आहे. नाही मी ह्याच लेवललाच खेळणार, मार्केटचा हाच लोअर हाई आहे, सरांनी मला हे शिकवलंय, चुकीचं आहे. काही गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या असतात, पण त्या समजाव्या लागतात. माणूस जेव्हा स्वतः मधला चुका ऍक्सेप्ट करतो ना, तेव्हाच त्याच्यामध्ये बदल घडतो. पण मी बरोबरच आहे, मी काही चुकी करू शकतच नाही, हा जर भ्रम तुम्ही ठेवलात ना, तर लिहून घ्या, जिकडे आहात तिकडे जाल, त्याच्यापेक्षा खाली जाल. त्यामुळे चेंजेस जे तुमच्या आयुष्यात घडतायत ना, जसं लेवल चेंजेस होतात ना, तसे तुम्ही ते ऍक्सेप्ट करत जावा. ठीक आहे, त्यानंतर जर बघायचं आहे तर इथे पुलबॅक सारखं सिनेरिओ झालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे हा ब्रेकआउट आहे का, हा. पण त्यानंतर अजून एक अडथळा म्हणजे बघा, ही लेवल जी आहे तीच आहे जी 480 म्हणजे 500 पकडलेली आपण. त्यानंतर अजून एक लेवल जी येते ती लगभग 600ची लेवल पकडून चला. ओके, हे दोन अडथळे आहेत. त्यानंतर मार्केटकडे सुंदर एक मुवमेंटचा आराखडा दिसतोय. ओके, आत्तासाठी मार्केटने काय करावं बघा, मी बहुतांश चुकीचा असू शकतो, मी बरोबर असू शकतो, मी कुठलाही सेबीचा राईट्स ट्रेडर नाहीये, माझे कुठले राईट्स ते सेबीचे. त्यामुळे मी कुठलेही जेव्हा तुम्हाला गोष्टी सांगतोय, समजवतोय खालच्या साईडला वरच्या साईडला, तेव्हा माझ्या कुठल्याही बोलण्यावरनं तुम्ही स्वतः जर ट्रीट घेत असाल तर प्लीज कृपया घेऊ नका. आणि जर घेतला तर पूर्ण जिम्मेदारी तुमची असेल, पूर्ण प्रॉफिट या लॉस तुमची जिम्मेदारी असेल. मी कोणाला रेकमेंड करत नाही, कारण मी सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाहीये. डिस्क्लेमर देणं जरुरी आहे, आवश्यक आहे, दिलेलं आहे. चला पुढे येऊया. उद्यासाठी मला ना इथे एक आहेत ना ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल, ग्रीन नाही रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. अजून असं कसं, इथे मुवमेंट चालू आहे ना, मग मार्केटला पटकन वरती जायला पाहिजे. बघा, मार्केट कधी पण पटकन वरती जात नाही. निळे का, पटकन पटकन जात नाही. बाईंग इज स्लो, सेलिंग इज फास्ट. पटकन खाली येईल पण वरती जाताना टाइम लागेल. ठीक आहे, मग मार्केटने ज्या पद्धतीने चाललंय बघा, इथे पण मार्केट 2 कॅन्डल मध्ये वरती आलं, 1-2 मध्ये आलं, नंतर मार्केट किती वेळ राहिलं, 12 तारखेपासून 12 जून पासून
ते इथे लगभग इथे होतं. 15-20 दिवस 15-16 दिवस मार्केट असं रेंज मध्ये आहे. मग आता तुमची अपेक्षा आहे का डायरेक्टली मार्केटने उडी घ्यावी? नाही, मार्केट परत ह्या झोन मध्ये जेव्हा आलंय, मी तुम्हाला सांगितलं होतं की झोन एक आहे, हा दुसरा झोन आहे. त्यानंतर मार्केट ह्या झोन मध्ये जरा टाइम काढेल आणि नंतर काहीतरी ब्रेकआउट दिला तर मग तो खरा ब्रेकआउट होईल. पण उद्या जर डायरेक्ट मार्केटनी ग्रीन कॅन्डल बनवली ना, नीट आहे का, उद्याचं मार्केटनी डायरेक्ट ग्रीन कॅन्डल बनवली, बघा तुम्हाला सांगतो कसं होऊ शकतं. मार्केट काय करेल उद्या डायरेक्टली गॅप अप ओपन देईल. इन केस म्हणजे मी तुम्हाला केस नंबर 1, केस नंबर 2, केस नंबर 3, सिनारिओ 1, सिनारिओ 2, घटक क्रमांक 1, घटक क्रमांक 2, म्हणजे मार्केट कुठल्या पद्धतीने चालली, पहिली पद्धत, दुसरी पद्धत, तिसरी पद्धत, मी 3-4 शब्दाचा प्रयोग केलाय, म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स देतोय की मार्केटच्या भावना कशा असू शकतात. 2-3 गोष्टीमध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिला घटक म्हणजे काय माहितीये का, मार्केट गॅपअप देईल आणि सकाळीच रॅली देईल आणि नंतर मग स्टेबल होईल किंवा ह्या लेवलला खाली येईल. ओके, ह्या लेवलला खाली येईल. पहिली केस ती. दुसरी केस मी तुम्हाला 15 मिनिटं दाखवतो. बघा, मार्केट करेल इथे गॅप म्हणजे 480-470 ला मार्केट चालू होईल, डे हायच्या वरती, डे हायच्या आसपास, आणि मार्केट एक चांगला मुवमेंट देईल आणि इकडनं मार्केट परत खाली येईल. घटक क्रमांक 1 हा झाला. ठीक आहे. माझ्यासाठी मार्केट कसं असावं, बघा माझ्यासाठी मार्केट कसं असावं माहितीये का, मार्केटने येत ना ह्या लेवलवरनं एक रिजेक्शन घ्यावं. ठीक आहे, ह्या लेवलला यावं, म्हणजे 380च्या लेवलला यावं, इथे जरा टाइम स्पेंड करावा आणि त्यानंतर जर 11-11:30 नंतर जर मार्केटनी एक ब्रेकआउट दिला, तो ब्रेकआउट सरळ 600च्या मार्गावरती जाईल, म्हणजे 600चे मार्ग आपले खुलतील, 24-600 मार्केट खुलतील. तेव्हा मी समजेन इथे मी वरच्या साईडला किंवा सी साईडला खेळायचा प्रयत्न करेन, नाहीतर मी शांत राहील. म्हणजे हा सिनारिओ बरोबर आहे का, मारामारी होऊ दे, त्यानंतर घटक येऊ दे, हा घटक नंबर दुसरा झाला. ओके, डायरेक्टली जर मार्केट जात असेल तर मी उद्या इंटरेस्टेड नाहीये. ठीक आहे, आता तुम्ही खालची बाजू बोलाल तर खालची बाजू बोलावं तर माझ्याकडे ही रेंज आहे. ओके, खालची बाजू बोलतो माझ्याकडे ही रेंज आहे. पण आता आपण आपल्या रेंजला जरासं हलवूया, कारण का आपण हर वेळेला लेवल चालतो. उद्या मार्केट जर काय करायचं असेल तर 580च्या वरती किंवा लगभग एक्सपायरी आहे म्हणून प्रिव्हियस डे हाय 2 वेळा आहे, तिकडच मार्केटनी एक जम्प घेऊन गेलेला आहे, आपल्याच लेवलने मार्केटने जम्प घेतलेला आहे, रिटेस्ट केलेला आहे आणि इथे येऊन परत रिटेस्ट घेऊन मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे, जी आहे लगभग 380ची. ओके, ह्याच्या नंतर जर काय करेल तर मार्केट आपल्याला लगभग 240 पर्यंत एक टार्गेट देऊ शकतो, किती 240. आणि जर हा गॅप भरायचा असेल तर जास्तीत जास्त 180 खालच्या साईडला. ओके, आणि जर वरती करायचं असेल मार्केटला तर मार्केटनी ह्या लेवलला टेस्ट करून, कुठल्या 480च्या लेवलला टेस्ट करून, जसं आपण घटक क्रमांक 2 या सिनेरिओ 2 या केस नंबर 2 या सिच्युएशन कंडिशन नंबर 2, जो रूल नंबर 2 आहे त्याप्रमाणे जर मार्केटनी वागला तर मग पद्धतशीर आपल्याला एक सुंदर टार्गेटिंग, सुंदर मोठा मुवमेंट अपेक्षित आहे. पण नाहीतर मार्केट ह्या झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल किंवा ह्या झोन मध्ये येऊन ह्या झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल आणि ते चांगलं असेल. कारण का उद्या एक्सपायरी, खूप लोकांची अपेक्षा असेल 10 रुपये मध्ये 1000 लॉट घ्यायचे आणि चांगलं कमवायचं, असं पॉसिबल नाहीये. मार्केट आहे साहेब, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, मार्केट आहे. त्यामुळे मार्केटला एकदम सोप्या भाषेमध्ये घेण्याचा प्रयत्न करू नका. मार्केट तुम्हाला उद्या झटकन प्रॉफिट द्यायचं बघेल आणि एकाच याच्यामध्ये प्रॉफिट काढून टाकेल. मी उद्या ह्या रेंजच्या तुटण्याचा वाट बघेन. मी अर्लिंग मॉर्निंग मध्ये ट्रेड घेणार नाही. आपला विषय काय असतो, 9:45 9:45 नंतर 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल जेव्हा क्लोज होतील त्यानंतर मी काय घेण्याचा प्रयत्न करेन आणि लगभग तरी मी 10:30च्या नंतरच ट्राय करेन घेण्यास, 10:30-11च्या नंतर, कारण का तो मुवमेंट मध्ये मला कळलं असेल. ठीक आहे, दुसरी गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची होती की RSI बनते ना, आपला हा विषय राहिलेला आहे. तिसरा घटक आता आपला हा तिसरा घटक आहे, तिसरी केस आहे, तिसरं ऑप्शन आहे, तिसरी कंडिशन आहे, तिसऱ्या पद्धतीमध्ये कसं मार्केट वागेल ते RSI डायव्हर्जन बनते. बघा इथे 15 मिनिटाच्या चार्ट वरती ना, 5 मिनिटाच्या चार्ट वरती RSI डायव्हर्जन नक्कीच बनते. बघा असा आणि असा. तर मार्केटने काय करावं माहिती काय, वरती ओपन होऊन, म्हणजे हा 1, हा 2 आणि हा 3
3 पॉईंट झाले म्हणजे ट्रिपल डायव्हर्जन झालं. ट्रिपल डायव्हर्जन काय हा तुम्हाला विषय माहिती नसेल तर माहिती करून घ्या. अभ्यास आणि शिक्षण असणं जरुरी आहे. माझ्यामुळे ट्रिपल डायव्हर्जन कळलं असेल मी काय बोलतो शब्दामध्ये, एका शब्दामध्ये, आणि ते कुठल्या पद्धतीमध्ये काम करत त्यांना कळलं असेल. तर ट्रिपल डायव्हर्जन झाला म्हणजे हा इकडनं आरसा वरती येईल, आणि ट्रिपल झालं मग इकडनं चांगला एक मुवमेंट खालचा येऊ शकेल. विषय नंबर तिसरा, केस नंबर तिसरा, कंडिशन नंबर तिसरा, घटक तिसरा. ओके, त्यामुळे इथे एक चांगला मुवमेंट पण येऊ शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर जर मी खालच्या साईडला आरसा डायव्हर्जन बघतोय तर मी ते तुमचे पीसीए रेशो पण बघतोय. ओके, कॉल पुट रेशो बघतोय, ओए बघतोय. तुम्ही जर बघाल ना, इथे मोठी एक ग्रीन कॅन्डल आहे, इथे काहीच नाहीये. म्हणजे 24,400 ला पुट सेलर्स 1.38 करोड आहेत आणि कॉल सेलर्स जे आहेत ते 2.36 आहेत. म्हणजे बघा ना, इथे इथे आणि इथे लेवल्स बघा किती ते 300, 350 आणि 400, आणि आपण लेवल कुठली बोलतोय 380 आणि 200. 300 म्हणजे 350च्याच खाली, म्हणजे मार्केटला 350च्या खाली एक चांगला मुवमेंट येऊ शकतो, जो 100 पॉईंटचा लगभग फास्ट मुवमेंट असू शकतो. पण इथे असं होतं ना, काय दिसत नाही, का इथे खूप स्ट्रॉंग आहे. आता बघा वरच्या साईडला जर बघायला गेलं ना तर इथे काही नाहीये, खूप शांत आहे, म्हणजे 550-700च्या लेवलला. आता बघा 7 जुलैची आहे, मी तुम्हाला जरासं वेगळं समजण्याचा प्रयत्न करतोय. जर मी इथे 14ला येतोय ना तर मला क्लिअर दिसतंय इथे 400 आहे. त्यानंतर बघा इथे कॉल सेलर्स जास्त नाहीत, पण कॉल सेलर्स वरच्या साईडला जास्त आहेत, 500 आणि 600च्या लेवलला. म्हणजे उद्या मार्केटची लोकांना वाटतंय की मार्केट इथपर्यंत जाईल, म्हणून रोखण्यासाठी त्यांनी ऑलरेडीच बांध बनवून ठेवलेत. कुठला बांध मोठा आहे विषय सरळ बघायचा ना, सिंपल. इथे किती मोठा बांध आहे, ग्रीन वाला का लाल वाला तो बघायचा. इथे लाल वाला आहे, इथे लाल वाला आहे, म्हणजे काय, इथे अडथळा आहे. 600च्या लेवल पर्यंत अडथळा, म्हणजे मार्केट 600 पर्यंत जाऊ शकतं. इंडिया एक्सन बघा 1.8 आहे. ओके, पीसीए रेशो जर बघायला गेलं तुम्ही ना, पीसीए रेशो तर 1.49 आहे. आज पीसीए रेशो 1.77 70 पर्यंत गेलेला. हा जर उद्या 1च्या खाली या 1 पर्यंत जरी आला तर आपल्याला एक चांगला मुवमेंट इथे अपेक्षित होतो. मार्केट तुम्हाला सांगितलं ना ट्रॅक करू शकतो, एक वरचा मुवमेंट, एक खालचा मुवमेंट, दोन्ही मुवमेंट एकसाथ देऊ शकतो. एकसाथ म्हणजे एका दिवशी देऊ शकतो. त्यामुळे ट्रॅपिंग पासून वाचा, लेवल्सला समजा. लेवल जेव्हा तुटतील ना तेव्हाच काहीतरी करा, नाहीतर उद्या मार्केटला रामकृष्ण हरी जय श्रीराम बोलून विषय संपवा. पुढच्या एक्सपायरी आहेत ना, 7 तारखेला आजची एक्सपायरी नाही, 14 आहे, त्यानंतर पण अजून एक्सपायरी आहे. ठीक आहे, त्यामुळे त्या विषयाने ध्यान द्या. मी तुम्हाला आज खूप वेगळ्या पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला, म्हणजे एक्सपायरी आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पॉईंट टू पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही जर नोट्स काढले असेल तर व्हिडिओ परत पुन्हा बघा, गोष्टीला समजा, स्वतःच्या लेवल्स लावा, मार्क करा आणि स्वतःच्या लेवल्सने करा. माझे स्टुडंट्स मला लेवल्स लावून पडतात, सर बरोबर आहे का, बरोबर आहे का, बरोबर आहे का. मी बोलतो बरोबर आहे, ओके, या किंवा चुकीचं आहे. म्हणजे काय माहिती काय, जेव्हा तुम्हाला लेवल्स समजायला लागतील ना तेव्हा तुमचे कुठेतरी कुठेतरी प्रगती होईल, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक जेव्हा एक्सपिरियन्स येईल ना तेव्हा तुम्ही चांगलं ट्रेडिंग करू शकता. लिहून घ्या. ओके, तर ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने मार्केट वागलं तर उत्तम आहे, नाहीतरी आपला पुढचा प्रवास तसंच चालू राहणार आहे, निरंतर आहे, हा प्रवास निरंतर आहे. त्यामुळे कुठेही थांबवू नका. हा, पण ट्रेडिंग करताना थांबणं जरुरी आहे. आपली टॅगलाईन काय, पहिले थांबायला शिका, समजा, गोष्टींना शिका, त्यानंतर ट्रेडिंग करा. तर तुमचा दिवस चुकीचा जाईल, तुमचे येणारे दिवस, महिने, वर्ष चुकीचे जातील, आणि एका काळानंतर 2-3 वर्षानंतर पाठी वळून तुम्ही बघाल ना, जसं मी आज 5-6 वर्षानंतर पाठी वळून बघतो की माझी सुरुवात कुठं झाली आणि मी कुठे पोहोचलोय, तेव्हा एक स्मित आपल्या मनामध्ये येतं, एक समाधान असतं की जी मेहनत मी केलेली आहे ती खरं योग्य मार्गाने केलेली आहे. चुकीचा मार्ग आपू नका, शॉर्टकट्स अपनावू नका. युट्यूबला जाऊन काय दिसतंय, काय बघताय, टेलिग्राम चॅनलला किती टिप्स, कॉल टिप्स ते बघू नका. स्वतः शिका, लोकांवर डिपेंड नका राहू. मी पण माझ्या मुलांना तेच सांगतो, माझ्याकडनं शिका आणि माझ्यापेक्षा मोठे व्हा, ही माझी अपेक्षा आहे. आणि तुम्ही मोठे झालात तर माझं त्याच्यामध्ये सामर्थ्य, माझं त्याच्यामध्ये विश्वास आहे, मला समाधान आहे. कारण का तुम्ही काहीतरी घडलात, बनलात, तुमचं भलं त्यानंतर माझं भलं. ओके, उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावा ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी, समजण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला खरंच जर हा कंटेंट समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचंच प्रेम, तुमचंच आशीर्वादाने मी अजून पुढे जाणार आहे. बी पॉझिटिव्ह. येणाऱ्या काळामध्ये
खूप मोठ्या गोष्टी घडणार आहेत आणि त्यासाठी मी तयार आहे. का तुम्ही तयार आहात? तर एकत्र प्रवास करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आणि हा व्हिडिओ इथे थांबवत आहे. आजसाठी एवढंच. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.